आयुष हॉस्पिटलचे 2 बालकांना जीवनदान। नाशिकमधील पंचवटी परिसरातील निमानी बस स्टँड समोरील आयुष बाल रुग्णालय आपल्या चांगल्या आणि किफायतशीर उपचाराने आणि विनम्र सेवेने चांगले नावारूपाला आले आहे। त्यामुळे दुरून दुरून लहान बालकांचे पालक आपल्या मुलांच्या उपचारासाठी आयुष रुग्णालयात गर्दी करत आहेत। जव्हार मोखाडा येथील दाम्पत्याला काही दिवसांपूर्वी जुळे अपत्य झाली, पण जन्मताच या बालकांचे वजन अवघ्या 800 ते 900 ग्रॅम एवढे असल्यामुळे या बालकांची वाचण्याची शक्यता खूपच कमी असताना तज्ञ डॉक्टर संदीप पाटील आणि त्यांच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करत सदर बालकांवरील यशस्वी उपचार करत त्यांना जीवनदान दिले आहे। नाशिकमधील निमानी परिसरात असलेल्या याच आयुष बाल रुग्णालयात गेल्या काही दिवसांपूर्वी 5व्या मजल्यावरून पडलेल्या लहान बालकाला वाचवण्यात आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले होते। यानंतर जव्हार मोखाडा येथील आणखी 2 जुळ्या जन्मतः अत्यंत कमी वजन असलेल्या लहान चिमुकल्यांना व्हेंटिलेटर आणि काचपेटी याद्वारे जीवनदान देण्यात आयुष रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आल्याने आयुष बाल रुग्णालयाच्या नावलौकिकात निश्चितच भर पडली आहे। याबाबत अधिक माहिती बालरोग तज्ञ डॉक्टर संदीप पाटील आणि मनीष अमोडकर यांनी दिली। नमस्कार, मी डॉक्टर मनीष अमोदकर, आयुष हॉस्पिटल। आमच्या आयुष हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना राबवली जाते। महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्वांना जे पण न्यूबॉर्न बेबीज असतात, म्हणजे जे जस्ट जन्मलेले जे बाळं असतात ते बरेचशा खेड्यांमधून, आजूबाजूच्या खेड्यांमधून, जव्हारमधल्या पाड्या वगैरेमधून आलेले जे बाळं असतात त्यांना जन्मतः नंतर जे कॉम्प्लिकेशन होतात, जे कमी दिवसाचे बाळं असतात त्यांना लगेच उपचाराची गरज असते, तर त्यांना आपण सर्व मोफत उपचार महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत आयुष हॉस्पिटलमध्ये आयुष हॉस्पिटल नाशिक येथे मोफत उपचार दिले जातात। बाळांच्या सोबत आलेले जे आई वडील असतात त्यांना राहण्याची खाण्याची काही सोय नसते नाशिकसारख्या शहरामध्ये, तर त्यांना आपण राहण्यासाठी बाळाच्या आई मदर्स जे आहेत त्यांना राहण्यासाठी सोय करतो आणि त्यांना 2 टाईमचं जेवणसुद्धा आपण आपल्या हॉस्पिटल थ्रू देतो, जेणेकरून आपल्या आजूबाजूचे जे पाड्यावरचे जे बाळं असतात त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना आणि ते सर्व मदत होईल। बाळाचे जे जन्मतः होणारे जे शस्त्रक्रिया आहेत, त्यांचे आजार आहे, हे सर्व मोफत आयुष हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात। नमस्कार, मी डॉक्टर संदीप पाटील, बालरोग तज्ञ, आयुष हॉस्पिटल नाशिक। ह्या 17/5/2024 रोजी भास्कर गावित यांचे वाईफचे जव्हार येथे डिलिव्हरी झाली। त्यांना दोघे जुळे झाले, परंतु बाळ हे दोघं खूप प्रीमॅच्युअर होते। त्यांचे वय जस्टेशनल एज फक्त 26 ते 27 आठवडे एवढेच होते आणि वजन 800 आणि 900 ग्रॅम प्रत्येकी होते। त्यांची डिलिव्हरी झाल्या दोघा बाळांना भरपूर दम लागत होता, कारण त्यांचे फुफ्फुस हे पूर्णपणे तयार झाले नव्हते। त्यामुळे तेथील जे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर महाले आणि बालरोग तज्ञ तिथले बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर कावळे यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी बाळाचे सिरियस कंडिशनबद्दल माझ्याशी चौकशी केली आणि डिस्कस केले आणि त्याच्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरची गरज असल्यामुळे आपल्या आयुष हॉस्पिटलमध्ये रिफर करण्यात आले। आपल्या आयुष हॉस्पिटलमध्ये जी महात्मा फुले योजना आहे, जन आरोग्य योजना, त्याच्या अंतर्गत पूर्णपणे आपण सर्व बाळांचे फ्री ऑफ कॉस्ट, नवजात शिशूंची फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट करत असतो आणि त्याच संदर्भात त्यांनी आम्हाला ह्या बाळांची पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट योजनेअंतर्गत व्हावी अशी रिक्वेस्ट केली आणि बाळांना आमच्याकडे उपचारार्थ पाठवण्यात आले। जेव्हा बाळ आपल्याकडे आले तेव्हा बाळांची कंडिशन बऱ्यापैकी सिरियस होती। त्याच्यानंतर बाळाचे वजन खूपच कमी होते, कुठलाही अवयव पूर्णपणे तयार झालेले नव्हते आणि विशेषतः फुफ्फुस, आणि त्यासाठी आम्हाला त्या बाळांना दोघांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं। एक सर्फॅक्टंट नावाचं एक औषध असतं ज्याच्याने त्यांची फुफ्फुस जी प्रीमॅच्युअर असतात किंवा जी कच्ची असतात ते पूर्णपणे चांगली होतात, ते देण्यात आले आणि त्याच्यानंतर आम्ही बाळांची ट्रीटमेंटला सुरुवात केली। आता बरेच दिवस व्हेंटिलेटरवर बाळ ठेवल्यानंतर बाळांना काही दिवसानंतर व्हेंटिलेटरमधून बाहेर काढण्यात आमच्या टीमला यश आलं। ह्या टीममध्ये आमच्याकडे डॉक्टर निखिल कुलकर्णी हे DM न्यूनेटॉलॉजिस्ट आहेत, मी स्वतः डॉक्टर संदीप पाटील आणि आमचे हॉस्पिटलचे इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर मनीष अमोदकर हे सुद्धा आहेत। आता आमच्या साधारणतः 1 ते 1.5 महिने आम्ही त्या बाळांसाठी पूर्णपणे प्रयत्न केले आणि त्या बाळांना पूर्णपणे आपण धोक्यातून बाहेर काढले आणि साधारणतः आज आम्ही त्या बाळांना डिस्चार्ज करत आहोत आणि ह्या बाळांना ह्या 1.5 महिन्यानंतर डिस्चार्ज करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। तसं श्रीयुत महाले सर जे जव्हारचे मेडिकल सुपरिटेंडेंट आहेत,
श्रीयुत कावळे सर जे बालरोग विभागाचे प्रमुख आहेत जव्हारचे, आणि तसेच करण सर डॉक्टर करण हे जे इंटेन्सिव्हिस्ट आहेत जव्हारचे आणि तेही स्वतःही बालरोग तज्ज्ञ, त्यांचे आम्ही आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला ह्या अतिशय ट्रायबल भागातल्या अतिशय गरीब बाळांना योजनेअंतर्गत फ्रीमध्ये ट्रीटमेंट करण्याची त्यांनी आम्हाला संधी दिली. याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो आणि थँक्यू. माझे नाव भास्कर पांडू गावित, राहणार जव्हार मोखाडा. माझी मिसेस 17/5/2024 रोजी जव्हार येथे कॉटेजला डिलेवरी झाली असून ते बाळांचं वजन खूप कमी होतं. त्याच्यामुळे तिथल्या सरांनी आयुष हॉस्पिटल नाशिक येथे सरांशी संपर्क साधून उपचार घेण्यासाठी सांगितले. इथे आल्यानंतर आयुष हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स यांनी बाळांची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांना व्यवस्थित केलं आणि ते पण सर्व फ्री. राहण्याचा पण खर्च नाही, जेवणाचा पण खर्च नाही, सगळे उपचार मोफत झाले आणि बाळ व्यवस्थित आहे. साधारण इथे 2 महिने ॲडमिट होते. 2 महिने काचेच्या पेटी? हां, NICUमध्ये 2 महिने होते. आज बाळाची परिस्थिती व्यवस्थित आहे आणि आज डिस्चार्ज आहे. या डॉक्टरांनी, स्टाफ लोकांनी बाळाची खूप काळजी घेतली. एक बाळ 5/6ला डिस्चार्ज केलं, ते पण एकदम व्यवस्थित झालं. आणि आज दुसरं बाळ, हा आज 10 तारीख आहे, 10/7 या तारखेला डिस्चार्ज होणार आहे. ते पण एकदम व्यवस्थित डिस्चार्ज करून देतील ते. डॉक्टरांनी आणि स्टाफ लोकांनी आमच्या बाळांची खूप काळजी घेतली, त्यांचे खूप आभारी आहेत. जेवणाचं इथे पण फ्रीमध्ये होतं आणि राहण्याची पण सोय एकदम फ्रीमध्ये होती. त्यामुळे डॉक्टरांची आणि स्टाफ लोकांची मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.